शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी, चिमुकल्यांनी काढली शिक्षणाची दिंडी। धुळे शहरातील महाराणा प्रताप माध्यमिक हायस्कूल येथे पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेला। यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी भारुड आणि नृत्य सादर करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। तसेच विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत आणि लहानग्या चिमुकल्यांनी आपल्या खांद्यावर विठुरायाची पालखी घेत शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी मनात शिक्षणाची दिंडी काढण्यात आली। यावेळी महाराणा प्रताप माध्यमिक हायस्कूलचे संचालक नानासाहेब सिसोदिया, उपसंचालक प्रकाश जाधव, माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रातील सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने पण विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहेत। तर आमच्या शाळेतील लहान मुलांना सुद्धा तिथपर्यंत ते विठ्ठलाच्या पंढरपूरला जाऊ शकत नाहीत किंवा ते वारीमध्ये सामील होऊ शकत नाही, म्हणून शाळेमार्फत आम्ही या सगळ्या बालकांना वारकरी म्हणून तयार केलं आणि ते दिंडी घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला जाते। आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतः साक्षात विठ्ठल रुक्माईचे रूप धारण केलेले आहे। सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात सुद्धा झाडे लावण्यासाठी वृक्षदिंडीचे सुद्धा आयोजन करते। महाराणा प्रताप हायस्कूल मार्फत विद्यार्थ्यांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा म्हणून आज आम्ही विद्यार्थ्यांची वारकरींच्या स्वरूपात एक दिंडी तयार करून त्यांना विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी आपण नेतो आणि या निमित्तानं संपूर्ण परिसरामध्ये झाडे लावण्याचा सुद्धा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी वृक्षदिंडीचे सुद्धा आयोजन केले। मी पाणी पिऊ कशी हो, सुनेने केले साबुदाणे वडे, सुनेने केले साबुदाणे वडे, म्हणते कशी अहो कशी, म्हणते कशी, आई ज्ञाना थोडे, आई ज्ञाना थोडे, मी नाही म्हणू कशी, म्हणू कशी, मी पाणी पिऊ कशी, आज माझी एकादशी, एकादशी, मी पाणी पिऊ कशी हो। मुलीने केला दुधाचा चहा, मुलीने केला दुधाचा चहा, म्हणते कशी, आई पिऊन पहा थोडा, आई पिऊन पहा थोडा, निमाया असते अशी, असते अशी, मी पाणी पिऊ कशी।